पालकची आमटी खाणार का? चला मग बनवूयात. म्हणजे मी बनवते, तुम्ही बघा. तर तुरीची आणि मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे. पालक बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतला आहे. एक उभा चिरलेला कांदा, टोमॅटो आणि थोड्याशा कैऱ्या, कारण की आमच्याकडे सीझन आला की कैऱ्या सगळ्यात टाकल्या जातात. तर सगळ्यात आधी कुकर ठेवायचा आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 3 छोट्या पळ्यात तेल टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे, मोहरी टाकायची आणि कांदा टाकायचा आहे. म्हणजे बेसिक फोडणी प्रिपेअर करायची आहे. कांदा थोडा फ्राय झाला की त्याच्यामध्ये टाकायची आलं लसूणची पेस्ट. तुम्ही फ्रेशली बनवलेलीही टाकू शकता, पण मी खूप आळशी आहे. त्याच्यानंतर ॲड करायचं आहे टोमॅटो, थोडंसं मीठ टाकायचं आहे, पालक टाकायचे आणि ह्याला सगळ्यांना मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे बेसिक मसाले, जसं की कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि मी ह्याच्यामध्ये ॲड करते कारळ्याची चटणी. ह्याच्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये डाळी टाकायच्या. ते थोडंसं मिक्स झालं की अंदाजाने पाणी टाकायचं आहे. खूप पण नाही टाकायचं, खूप कमी पण नाही टाकायचं. मग कैऱ्या ॲड करायच्यात आणि ह्याच्या आता करून घ्यायच्यात 3 शिट्ट्या. जास्त करू नका, डाळीचं पिठलं तयार होईल. आता ह्याला तुम्ही भाताबरोबर, पोळीबरोबर, कशासोबतही खाऊ शकता. बाय बाय. फॉलो फॉर मोर.